नमस्कार. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच कशी. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी, यश प्राप्त करण्यासाठी, यशाच्या वारूवर स्वार होण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या फार मोठा इम्पॅक्ट आपल्याला देतात, फार मोठा फरक आपल्याला देतात. आणि या अशा पद्धतीच्या गोष्टी कुठल्या आहेत? काय गोष्टी ज्या आहेत की त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्यानंतर आपण सहजपणानं यश प्राप्त करू शकतो. हे मी माझ्या आतापर्यंतच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे अनुभवलेलं आहे, जे मी स्वतः आचरणात आणलेलं आहे, ते तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे. 50 वर्षाच्या या आयुष्याच्या घुसळणीमधून जे लोणी आलेलं आहे, जे नवनीत आलेलं आहे, ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काय गोष्टी आहेत या? गिव्ह युअरसेल्फ द सेम केअर अँड अटेन्शन दॅट यू गिव्ह टू अदर्स अँड वॉच युअरसेल्फ ब्लूम. म्हणजे काय? तुम्हाला स्वतःला आपण किती महत्व दिलं पाहिजे, किती स्वतःची काळजी घेतली पाहिजे, किती आपल्याला स्वतःला वेळ दिला पाहिजे, तर आपण आपल्या एखाद्या आयुष्यामध्ये आलेल्या एखाद्या व्यक्तीला जितका चांगला वेळ देतो, जितकी चांगली त्याची काळजी घेतो आणि त्याच्याकडे लक्षपूर्वक पण त्याच्या गोष्टी प्रत्येक बघत असतो. म्हणजे काळजी घेणं, लक्षपूर्वकता आणि वेळ देणं, या ज्या गोष्टी आहेत, या लोकांच्या साठी आपण ज्या करत असतो, त्याच गोष्टी जर आपण स्वतःसाठी केल्या, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये भरभरून फुलू शकतो. यशाचा प्रत्येक वेळेला नवीन नवीन टप्पा गाठू शकतो. आणि मग हे केअर, अटेन्शन आणि टाइम आपण आपल्या स्वतःसाठी द्यायला गेलो, तर हे देण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत आपण? तर 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं, इम्प्रूव्ह युअर मेंटल डाएट. म्हणजे काय आहे? तर आपण आपली तब्येत तंदुरुस्त राहण्यासाठी सकस अन्न खातो, चांगलं अन्न खातो आणि मग ती सकसता जशी निवडत असतो, त्याच पद्धतीनं सकसतेबद्दलचं, शरीराबद्दलचं आपल्याला लगेच दिसतं. आपलं वजन वाढतं, तब्येत चांगली होते. म्हणजे हा दृश्य परिणाम आहे. आणि म्हणून खाण्याबद्दलचं डाएट जे आहे, हे आपल्याला लक्षात येतं. पण आपल्या मेंदूचं खाद्य काय आहे? याच्याबद्दल आपण कधी विचार केलाय का? आपल्याकडे आजच्या या कॉम्प्युटरच्या जमान्यामध्ये आपल्याला माहिती आहे, गार्बेज इन, गार्बेज आउट. म्हणजे काय आहे? तुम्ही जे आत घालणार आहे, ते सगळं बाहेर येणार आहे. चांगल्या गोष्टी आत घातल्या, चांगल्या गोष्टी तुम्हाला प्रॉडक्ट म्हणून मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जे रॉ मटेरियल फीड करणार आहे, त्या बेसिसवर तुमचा फिनिश प्रॉडक्ट ठरणार आहे. आणि मग काय आहे? तर मेंटल डाएटमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे? तर जंक न्यूज आपण दिल्या नाही पाहिजे, गॉसिप्स आपण दिल्या नाही पाहिजे, चुकीचा मीडिया आपण बघितला नाही पाहिजे. म्हणजे काय आहे? तर या चुकीच्या गोष्टी आपण आपल्या जर मेंदूला फीड करत राहिलो, बातम्यांच्या मधून, चुकीच्या बातम्यांच्या मधून किंवा गॉसिप्स मधून किंवा चुकीच्या मीडियामधून आपण जर इनपुट्स दिले, तर काय होणार आहे? जे आपण इनपुट देणार आहे त्याच्या पद्धतीने आपलं मन घडणार आहे, आपले विचार घडणार आहे. आणि म्हणून आपला मेंटल डाएट जो आहे, तो आपण अतिशय काळजीपूर्वक निवडला पाहिजे. आपल्या मेंदूला काय खाद्य द्यायचं याच्याबद्दल आपण विचारपूर्वक त्याची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, मेक युअर बाउंड्रीज अँड डोंट बी अशेम्ड ऑफ दॅट. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीच्या लिमिट्स, बाउंड्रीज आपण ठरवल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दल आपण अभिमानी, स्वाभिमानी असलं पाहिजे, स्ट्रिक्ट असलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीचा कमीपणा त्याच्याबद्दल आपण बाळगण्याची गरज नाही. नॉट नेसेसरी यू डू ऑल द थिंग्स दॅट ऑल अदर्स डू. जगामध्ये सगळेजण जे काही करतात तेच तुम्ही केलं पाहिजे असं अजिबात नाही. आपल्याला जे पटतं ते आपण केलं पाहिजे. एव्हरीबडी इज डिफरंट इन देअर ओन ब्युटिफुल वे. या पृथ्वी तलावर एकसारखा दुसरा माणूस नाही. आपल्या बोटाचे ठसे वेगळे आहेत, आपल्या नजरेचे बुबुळ आपली जी आहेत त्याचे इम्प्रेशन्स वेगळे आहेत. म्हणजे परमेश्वरानं, विधात्यानं, प्रत्येक युनिव्हर्सनं प्रत्येकाला स्वतंत्र निर्माण केलेलं आहे. ज्या पद्धतीनं आपल्या बोटावरचे ठसे, बोटावरच्या रेषा वेगवेगळ्या आहेत, त्याच पद्धतीनं आपले विचार प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. त्याला रिस्पेक्ट केलं पाहिजे आपण. डोंट डू एनिथिंग अगेन्स्ट युअर प्रिन्सिपल्स. आपल्या स्वतःच्या धारणेच्या विरोधात, आपल्या तत्वाच्या विरोधात एकही गोष्ट करायची नाही की ज्याच्यामुळं आपल्याला आपली मानसिक शांती ढळते. अशी कुठलीही गोष्ट आपण करायची नाही आहे. आणि मग डोंट बी विथ पीपल हु डोंट रिस्पेक्ट युअर डिसिजन. तुमचा नकार पचवणारी मंडळी, तुम्ही एखाद्या गोष्टीमधला नकार का दिलेला आहे हे समजून न घेणारी मंडळी जर तुमच्या बरोबर असतील, तर अशा लोकांचा तुम्ही विचार करू नका. कारण कुठंतरी वैचारिक दृष्टिकोनातून तुम्ही व्हायब्रेट होत असताना ते मिसमॅचिंग होतंय. त्या दोन्ही एनर्जीज या कोलाइड होत आहेत, सिंक्रोनाइज होत नाही. आणि कोलिजन मधनं जी काही एनर्जी येते ती आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार नाहीये. सिंक्रोनायझेशन मध्ये जे येणार आहे त्याला आपल्याला ड्रायव्हिंग फोर्स मिळणार आहे. आणि म्हणून आपण
जी मंडळी आपला नकार पचवू शकत नाहीत किंवा आपल्या निर्णयाला रिस्पेक्ट करत नाहीत, अशा लोकांच्या बरोबर आपण राहण्यासाठी अट्टहास करण्याची गरज नाही. सेईंग नो कॅन बी बेस्ट फॉर्म ऑफ सेल्फ केअर. म्हणजे एखाद्या गोष्टीला, एखाद्या प्रसंगाला आतून आलेला नकार उघडपणानं व्यक्त करणं हे आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी अतिशय पहिली आणि महत्वाची उत्तम गोष्ट आहे. तिसऱ्या मुद्द्याकडे वळू आपण. लिव्ह व्हॉट्स लेफ्ट बिहाइंड. म्हणजे काय आहे? लिव्ह युअर पास्ट वेअर इट इज. तुमचा जो भूतकाळ आहे तो जिथं कुठं पडलाय त्याला तिथंच पडू द्या. त्याला तुम्ही उचलून घेऊन पुढे येऊ नका. कारण बऱ्याच वेळेला पास्ट इज रिग्रेट अँड प्रेझेंट इज गिफ्ट. यूज इट अँड एन्जॉय दॅट. म्हणजे काय? वर्तमानामध्ये जगणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि तितकंच ते अवघड आहे. एकतर आपण जगलेलो असतो किंवा जगणार असतो. म्हणजे जे जगलेलो असतो त्याच्यामध्ये बदल होणार नसतो आणि जे जगणार असतो ते या क्षणाला आपल्या हातात नसतं. मग आपल्या आत्ता या क्षणाला हातात काय आहे? तर प्रेझेंट. मी आत्ता काय केलं पाहिजे, मी आत्ता काय जगलं पाहिजे हे माझ्या आत्ता हातात आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे असं समजून मी ज्या वेळेला जातो त्यावेळेला नक्कीच मी माझा स्वतःचा स्तर उंचवत असतो. चौथा मुद्दा आहे रीड. वाचा. वाचाल तर वाचाल. नो फ्रेंड इज ॲज लॉयल ॲज अ बुक. म्हणजे पुस्तका इतका उत्तम मित्र दुसरा कुणी नाही हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो. ज्या ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग आला त्या वेळेला मी काय वाचलं तर बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती, त्याच्यामध्ये शिवाजी छत्रपती महाराजांचा अफजल खानाच्या वेढ्यातून सुटका, प्रतापगडला ज्या वेळेला वेढा पडला होता त्यावेळेला त्यांनी सुटका कशी करून घेतली हा जो प्रसंग आहे तो प्रसंग ज्या वेळेला समरसतेने आपण वाचतो त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या आलेल्या प्रसंगामध्ये कशा पद्धतीनं बाहेर पडायचं आहे किंवा कशा पद्धतीनं आपण बाहेर पडू शकतो त्याची अनेक उदाहरणं, अनेक सोल्युशन्स युनिव्हर्स तुम्हाला देत असतं. दुसरं एक पुस्तक आहे पुपुलजी जयकर यांनी लिहिलेलं इंदिरा गांधींच्या त्या मैत्रीण होत्या, अतिशय जवळच्या मैत्रीण. छान पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये आणीबाणीनंतर ज्या वेळेला निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये इंदिरा गांधी पराभूत झाल्या आणि त्यानंतर त्यांना अटक झाली, तो सगळा जो प्रसंग आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं कमबॅक कशा पद्धतीनं झालं हे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की हे मी ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या रोजच्या जीवनामध्ये एखादा प्रसंग बिकट ज्या वेळेला वाटतो त्यावेळेला ते प्रत्येक प्रकरण मी ज्या वेळेला वाचतो ना त्यावेळेला प्रत्येक वेळेला मला त्याच्यातून नवीन मार्ग मिळतो, नवीन सोल्युशन देतो. आणि म्हणून कोणतंही पुस्तक हे कुठल्याही मित्रापेक्षा अतिशय लॉयल आहे. कारण मित्राला भावभावना आहे. मित्र आपल्याबद्दल विचार करू शकतो, हा मला कुठे उपयोगी पडणार आहे का, याचा मला काही उपयोग आहे का, कदाचित 1% किती चांगला मित्र असला तरी त्याच्याकडे विचार येऊ शकतो. पुस्तकामध्ये तसं नाहीये. पुस्तकामध्ये तो विचार आहे आणि तो जो विचार आहे तो आपल्याला पुढे घेऊन जातो. आता एव्हरी बुक विल टीच यू समथिंग अँड ऍड व्हॅल्यूज टू युअर लाईफ. म्हणजे आपण जे वाचतो ना ते वाचन करत असताना प्रत्येक पुस्तकामधून आपल्याला काही ना काही मिळत असतं आणि ते जे मिळतं ते आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी म्हणजे काही मूल्य वाढवत असतं आणि ही मूल्याधारित वृद्धी जी आपली होत असते त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपण वरच्या स्तराला जातो. ते जरी खरं असलं तरी शक्य आहे का हो आजच्या या जमान्यामध्ये प्रत्येकाला रोज एक पुस्तक वाचणं शक्य आहे का? बऱ्याच लोकांना नाही आहे. हरकत नाही, त्यालाही मी तुम्हाला एक छान सोल्युशन देतो. रीड ऍटलिस्ट 5, 10, 20 पेजेस पर डे. दिस विल ब्रिंग बिग चेंजेस टू युअर लाईफ. म्हणजे काय? 5-10 पानं वाचा, 20 पानं वाचा, 25 पानं वाचा, तुम्हाला जमेल तेवढं वाचा. पण जसं तुम्हाला तुमच्या शरीराला पोषणासाठी सकाळी आणि संध्याकाळी किमान 2 वेळेला जेवणं गरजेचं आहे, तसं मेंदूला अन्न पुरवठा करण्यासाठी, मेंदूचं पोषण करण्यासाठी रोज किमान 20-25 पानं वाचणं गरजेचं आहे. हे जर आपण केलं तर नक्कीच आपल्या मेंदूचं उत्तम पोषण होणार आहे आणि ते झालेलं उत्तम पोषण आपल्या व्यक्तिमत्वामधून आपल्याला दिसणार आहे, ते प्रतीत होणार आहे. या सगळ्या गोष्टीच्या बरोबरीनं मग आपण 5व्या मुद्द्याकडे येऊयात. आणि हा 5वा मुद्दा काय आहे? टॉक टू युअर सेल्फ एव्हरी डे. वी टॉक टू पीपल अँड डिस्कस प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स विथ इच अदर. हाऊ मेनी टाइम्स डू वी आस्क अवर सेल्फ व्हॉट डू यू वॉन्ट? म्हणजे काय आहे? आपण अनेक लोकांना भेटतो, मित्रमंडळींना भेटतो, पाहुण्यांना भेटतो, नातेवाईकांना भेटतो आणि काय करतो? आपले प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करतो, त्यांचे प्रॉब्लेम ते आपल्याशी शेअर करतात आणि या शेअरिंग मधनं त्यांच्या प्रॉब्लेमला आपण काही आपले सोल्युशन सांगतो, आपल्या प्रॉब्लेमला त्यांनी ते आपल्याला काही सोल्युशन सांगतात.
हे प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्सची देवाणघेवाण होत असते. या देवाणघेवाणीमध्ये आपण किती वेळेला विचार केलेला आहे की अरे, मी माझे हे प्रॉब्लेम्स माझ्या स्वतःशी कधी शेअर केलेत का? शांतपणानं बसून आपण, माहिती आपल्याला, गौतम बुद्धांना शांतपणानं बसल्यानंतर बोधितत्वाची अवलोकन झालं होतं, बोधितत्वाची प्राप्ती झाली होती. बुद्धी म्हणजे हे ज्ञान हे आपल्याला मिळतं केव्हा आपण आपल्या स्वतःशी बोलतो. आपलं वाचन, आपला अनुभव, आपलं ज्ञान आणि आपला प्रश्न, आपला प्रॉब्लेम याचं ज्या वेळेला एकत्रीकरण करून आपण आपल्या मेंदूला जोपर्यंत ज्या पद्धतीनं पोचलेलं असतं, ज्या मेंदूचं आपण पोषण चांगलं केलेलं असतं, तो आपलाच मेंदू आपल्याला छान पद्धतीनं त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देऊ शकतो. आणि मात्र त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपण स्वतःसाठी स्वसंवाद केला पाहिजे, स्वतःबरोबर चर्चा केली पाहिजे, स्वतःबरोबरच आपण विचार विनिमय केला पाहिजे. अकॉर्डिंग टू मी, व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, माझ्या दृष्टिकोनातून योग्य काय आणि अयोग्य काय. कारण मुळातच काय आहे, चांगलं आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, या हा जो पॅरामीटर आहे ना, हा पॅरामीटरच रिलेटिव्ह पॅरामीटर आहे. त्याचे रिलेशन्स ज्या वेळेला बदलतात ना, त्यावेळेला आज वाटणारी योग्य गोष्ट, चांगली गोष्ट कदाचित उद्या वाईट किंवा चुकीची वाटू शकते. व्हाईस वर्सा, आज जे चांगलं वाटतं ते उद्या वाईट वाटू शकतं आणि आज वाईट वाटतं ते उद्या चांगलं वाटू शकतं. आज बरोबरचं उद्या चूक होऊ शकतं, आजचं चूक जे आहे ते उद्या बरोबर होऊ शकतं. कारण त्याचे रिलेटिव्ह पॅरामीटर्स जे आहेत ते आपण बदललेले असतात, कालांतरानं ते बदललेले असतात. याचा आढावा घेत आपल्याला आपली मार्गक्रमणा केली पाहिजे. बिकॉज वी थिंक दॅट अदर्स आर बेटर दॅन अस. वी आर अंडर एस्टिमेटिंग अवर सेल्फ बाय अस ओनली. हे करत असताना आपण काय करतो? बऱ्याच वेळेला आपण आपल्या स्वतःलाच कमी समजतो. आपण असं समजतो की समोरचा माणूस, समोरचं जी कोणी व्यक्ती आहे ती माझ्यापेक्षा तर मोठी आहे, माझ्यापेक्षा त्याच्याकडे नॉलेज जास्ती आहे. खरोखर असेल तर चांगली गोष्ट आहे, पण बऱ्याच वेळेला हे आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करत असतो. ते जर बंद केलं, स्वतःला आपण स्वतः अंडर एस्टिमेट करणं बंद केलं, तर आपली प्रगती अतिशय उत्तम होऊ शकते. कारण नो वन कॅन अंडरस्टँड यू बेटर दॅन युअर सेल्फ. सो यू आर द बेटर ऍडवायझर ऑफ युअर सेल्फ. टॉक टू युअर सेल्फ एव्हरी डे ऍटलीस्ट वन्स. अदरवाइज यू मे मिस मीटिंग अन एक्सलंट पर्सन इन दिस वर्ल्ड. म्हणजे काय आहे, मला स्वतःला मी जितका चांगला ओळखू शकतो तितकं या अख्ख्या पृथ्वी तलावर कुणीही चांगलं ओळखू शकत नाही. कारण मी काय आहे, माझे विचार काय आहेत, माझ्या कृती काय आहेत, मी मागच्या वेळेला कसा वागलो होतो, भूतकाळामध्ये कसं वागलो होतो, आत्ता नेमका मी कसा वागणार आहे, हे फक्त मला आणि मलाच माहिती असू शकतं. आणि म्हणून अंडर एस्टिमेटिंग करायचं नाही, स्वतःला ओळखायचं. अहम ब्रह्मास्मी. या पृथ्वी तलावर माझा जन्म ह्या नवनिर्मितीसाठी झालेला आहे. मी ब्रह्मा आहे, मी क्रिएटर आहे, ही जाणीव ठेवून ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला नक्कीच आपल्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीची नवनिर्मिती होते. आणि मग हे करत असताना रोज किमान एकदा तरी स्वतःशी बोला, स्वसंवाद साधा. नाहीतर काय होणार आहे, यू मे मिस मीटिंग अन एक्सलंट पर्सन इन दिस अर्थ, इन दिस वर्ल्ड. या पृथ्वी तलावरचा अतिशय उत्कृष्ट माणसाला भेटण्याची संधी, अतिशय उत्कृष्ट माणसाशी बोलण्याची संधी तुम्ही गमावून बसाल. म्हणून स्वसंवाद अतिशय महत्वाचा आहे. धन्यवाद. मला असं वाटतं की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नवीन कुठल्या विषयावर तुम्हाला माझे विचार ऐकायची इच्छा असेल, तुम्हाला वाटेल की बाबा या विषयावर मी बोलावं, तर तो विषय खाली कमेंटमध्ये द्या आणि तो नक्कीच तुम्ही मला द्याल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशी.